देघ क्लबला गुरुजी, जिथं श्रीमंत, तुमच्या भाषेत रंडीबाज लोक पत्ते खेळायला, दारू प्यायला आणि इतर सगळ्या गोष्टी करायला, तत्सम 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 करायला जमतात. तिथंच मला अनेक मित्रमैत्रिणी भेटल्या ज्या श्रीमंत होत्या. त्यांच्याकडनं मिळणाऱ्या मदतीवर आणि सेलवर मी ती झोपडपट्टीतली खोली सोडून स्वतःचा एका फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. ॲश, आपण देवेशच्या मृत्यूची चौकशी करतोय, त्याच्याकरता मी तुला माहिती विचारतो आणि तू मला हे ते देग बारचं येते का सांगते? पॅट, देग बार किंवा देग क्लब हाऊस, देवेश ज्वेलर्स आणि गफूरबाई यांचा अड्डा येतो. देवेश गफूर, देग. 2 नंबरचा पैसा कमवायचा कसा आणि जिरवायचा कसा हा त्या फ्लॅटवर, त्या अड्ड्यावर चालतो. शहरातनं बाहेर पडलास, लेकटाऊन पुलाच्या पलीकडं उजव्या हाताला 4था बंगला. बंगला मोठ्या अक्षरात निओ साईन आहे, देग, देवेश गफूर, देग. अजून काय माहिती हवी आहे तुला? म्हणजे या रॅकेटमध्ये तू, मी कुठल्या रॅकेटमध्ये नसते रे बाबा. मी सरळ सभ्य मुलगी आहे, मला वकिली करायची आहे. आय वॉन्ट टू बी अ लॉयर अँड मोर दॅन क्रिमिनल लॉयर. हां, तुझ्याबाबत मी म्हणते किंवा तुझ्या एकाच्या विरोधात मी फारसे कधी उभा राहणार नाही, पण तुझ्या खात्यामध्ये सगळे चोर भरलेले आहेत. निरपराधी माणसांना शिक्षा करायचा प्रयत्न करतात आणि अपराधी माणसांना पोचवतात. त्यांच्या विरुद्ध उभं राहण्याकरता मी लॉयर बनतीये. तू आत्ता मैत्रीत बोलला तेवढी माहिती तुला दिली, पण खरं सांगू का, मला असले कोत्या मनोवृत्तीचे मित्र आवडत नाहीत की जे स्वतःपुरतंच बघतात. हे बाई, मी काय स्वतःपुरतं बघितलं? उलट मी तुझ्याशी पहिले रफ वागलो. मला जेव्हा पटलं की माझं वागणं चुकीचं आहे, मी सरळ तुझ्याशी मैत्रीचा हात पुढं केला, तुला कॉफी विचारली, तुला सन्मानानं माझ्या केबिनमध्ये घेऊन आलो, खुर्ची दिली, तुझ्या समोर बसून प्रेमाने बोलतोय आणि तरी तू मला म्हणते की मी कोत्या मनोवृत्तीचा आहे. सरळ आहे. तू माझ्या समोर एकटा सिगरेट ओढत उभा राहिला होता, मला ऑफर केलीस, मला विचारलं, तुला नकोय का? नकोय म्हणण्याचा हक्क मला आहे, हवी आहे का विचारण्याचं काम तुझं आहे ना मित्र म्हणलं. अगं पण तेव्हा आपण मित्र नव्हतो, मी गोंधळलेलो होतो. हे नाही हो, कॉफी आली आहे का बघ, कॉफी आली असेल तर मलाही सिगरेट दे, मलाही सिगरेट ओढायची. हे बघितल्यावर पटवर्धन अजूनच गोंधळले. ही बाई पोचवतीये का वाचवतीये काय कळना असं झालं. त्यांनी बेल दाबली, खोतकर कॉफी आली का? खोतकर म्हणले हो, ग्लासमध्ये भरतायतच, आणून देत आहेत, 2 मिनिटात शोभा मॅडम आणून देत आहेत. ओके. मीन ऑइलमध्ये हिनं आपलं त्याचं पाकिट उचललं, सिगरेट काढली, सिगरेट लाईट केली, शांतपणे एक इनहेल मारला आणि धूर सोडत असताना त्याला म्हणली, खून जर खरंच झाला असला आणि तू म्हणतोयस तसा झाला असेल तर गफूर मियानी देवेशला उडवलं हे निश्चित. तर पटवर्धन म्हणला, गफूर पार्टनर आहे ना त्याचा? हो. पार्टनर आहे त्याचा. 15 दिवसापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातनं हॅश आणि स्मॅकचं एक पार्सल आलेलं होतं, जे देवेशजीचं होतं.
आता देवेशचं सिंगल काहीच नसतं, ते देक्षच असतं, देवेश आणि गफूरचं. पण ते पार्सल आणणारा उस्मान मधल्यामध्ये गायब झाला आणि ते पार्सलही गायब त्याच्याबरोबर झालं. आणि त्या गोष्टीवरनं या दोघांच्यात भांडणं. देवेश म्हणत होता की ते उस्मान सकट गायब झालं, तर ते उस्माननी गायब केलंय आणि उस्मान तुझा माणूस आहे. आणि गफूर म्हणत होता की तो माझा जातवाला असला तरी चमचा तुझा आहे आणि तुझ्याबरोबरच तो जास्त वावरतो, त्यामुळे तूच गायब केलेलं आहे. ठीक आहे ना, पण खून होणं एवढं मोठं पार्सल होतं. हां, तर 7-8 कोटी हे खून होणं एवढं मोठं का छोटं हे तू ठरव ना पॅट, मी कशाला ठरवू. पण ते पार्सल 8 कोटीचं होतं आणि खुल्या बाजारात जर ते विकायला काढलं असतं, म्हणजे त्याचे स्लॉट पाडून, तर त्यांना कमीत कमी 40 ते 45 कोटी रुपयाचं उत्पन्न होणं, नेट प्रॉफिट होणं अपेक्षित होतं. तर ज्या वेळेला नेट प्रॉफिट येतो ना, त्यावेळेला आपण कच्च्या मालाच्या भावाची किंमत आणि हे सगळं बाजूला धरतो. हे पार्सलचं ट्रान्सपोर्टिंग पासून जर इथपर्यंत येण्यापर्यंत किंमत 8 कोटी असेल, तर तिथं ती 58 कोटी होत होती. बघ, विचार कर, खून करण्यासारखी गोष्ट आहे का नाही. तू गफूरचं जर म्हणत असेल तर गफूरकडं शार्प शूटर सलीम आहे. तो मर्डर करताना बाईक्सच वापरतो. चेक करायचं असेल तर पहिले चेक करून घे. साधारणतः देवेशच्या दुकानापासून 2 ते 2.5 किलोमीटर परिसरात कुठंतरी एक बाईक चोरीची घटना घडली असेल, जी नोंदवली गेली असेल. बाईक तीच असेल. पटवर्धनांनी 1 सेकंद तिच्याकडं बघितलं, हॅवॉक झाले, उठले, बाहेर गेले, खोतकरांना सांगितलं, खोतकर या एरियात कुठं बाईक चोरीची काही घटना घडली आहे का बघा जा. तेवढं ते म्हणलं, हो आत्ताच झाले ना. अमित म्हणून कॉलेजचा एक पोरगा आलेला होता, त्यांनी आत्ताच तक्रार नोंदवून गेला. त्या घरासमोर ठेवलेली त्याची होंडा रात्री कोणीतरी चोरली आहे. त्याला कधी कळलं? तो म्हणला सकाळी 9 वाजता. कसं काय? तो म्हणला उठला आणि तो खालती आला पार्किंगमध्ये, तेव्हा पार्किंगमध्ये गाडी नाही, कळलं म्हणून तो इकडं आला तक्रार घ्यायला. स्पेल आउट गाडीचा नंबर 8192. ओके. ताबडतोब प्रसारित का, सगळीकडं शोध घ्यायला सुरुवात करा, मला ही गाडी पाहिजे. त्या आत आले, विचारलं, यू आर राईट, अशी अशी एका कॉलेज कुमाराची गाडी चोरीला गेलेली होती, असं झालं होतं, तसं झालं होतं. पळू नको पॅट. जिथं मर्डर झाला तिथून मॅक्सिमम 3 चौक पुढं जा आणि तिथं असणाऱ्या छोट्या मोठ्या गल्ल्या शोध. तिथंच कुठंतरी गाडी लावून तो टॅक्सी बिक्सीनं फरार झालेला असणार, जर शार्प शूटर सलीम असेल तर. पटवर्धनांनी खोतकरांना पिटाळलं आणि दोघे शांतपणे कॉफीचा आस्वाद घेत बसले. बाय द वे, तू सांग, तू काय करते सध्या? माझं एक ब्युटी पार्लर आहे. 2-3 टपरी हॉटेलमध्ये मी भागीदारी आहे माझी. छोट्या मोठ्या व्यवसाय, अनेक व्यवसाय करते. म्हणजे सेल्स गर्ल्स, जसं सेल्सचे जसे मी टप्पे उलटत गेले, सेल्स मॅनेजर झाले, तसे मी माझ्या इन्व्हेस्टमेंट सुरुवात केल्या. माझ्या SIP जे आहेत आणि नाऊ आय एम वेल टू डू. मी दिवेच्या सरांकडं काम करते, त्यात देखील मी जे काही केसेस तयार करते, लढते, म्हणजे हे करून देते, कारण मला अजून उभं राहायचा कोर्टात अधिकार नाही, पण हे करते, त्या केसेसचे मला चांगलं मानधन मिळतं. या व्यतिरिक्त ज्या केसेस मी आउट ऑफ कोर्ट सेटल करून देते किंवा सोडवते,
त्या केसेसची 90% फी देवीच्या सह मला देतात, 10% ते त्यांचे ऑफिस वे म्हणून ठेवतात.